नमस्कार मंडळी, मी शुभी वनकर. आज तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आली आहे. सो प्लीज वॉच माय नेक्स्ट व्लॉग. जसं आता तुम्हाला माहीतच आहे, की मकर संक्रांती जवळ येत आहे. तर आज आमची सवारी निघाली होती मकर संक्रांतीच्या शॉपिंगसाठी. आम्हाला घरी आधीच खूप उशीर झालेला. त्यामुळे आम्ही विचार केला, की आज बाहेरच ब्रेकफास्ट करायचा आणि इथे माझा नवरा खूप फ्लेक्स करत होता. पहिल्यांदा शूट करत होतो ना आम्ही. त्यामुळे त्याला खूप मज्जा येत होती. हा माझा पहिला व्हिडिओ होता. त्यामुळे मला खूप टेन्शन होतं, की मी बरोबर करू शकणार की नाही करू शकणार, माझ्याशी होणार की नाही होणार. पण मी यावर्षी एकदम मनात पक्कं ठरवलं होतं, की यावर्षी तर YouTube चॅनल ओपन करून राहणार म्हणजे राहणार. सो त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ऑलरेडी माईक यूज नाही केलेला. मी आधी शूट केलेला आणि घरी नंतर येऊन मी व्हॉईस ओव्हर केलंय. छान ब्रेकफास्ट संपवून आम्ही तिघे मेट्रो स्टेशनसाठी निघालेलो. इथनं आम्ही PCMC टू मंडई जाणार होतो. आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचतपर्यंत आमच्या डोळ्यासमोरून एक मेट्रो गेली. मग पुन्हा आम्ही तिथे 2 मिनिटं वाट बघत बसलो मेट्रोची. आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो आणि बघते तर काय इतकी भयंकर गर्दी. त्याची आयडिया मला ऑलरेडी होती. कारण की वर्षाचा पहिला सॅटर्डे होता, पहिला वीकेंड होता. तर सर्व लोक दर्शनाला जाणार, सर्व लोक मार्केटला जाणार. त्या गर्दीत आम्ही आधी ठरवलंय, की आधी बाप्पाचं दर्शन घ्यायचं. त्यानंतर आपण शॉपिंगला निघायचं. कारण की न्यू इयरला इतकी गर्दी बघून आम्ही तर बाप्पाच्या दर्शनाला आलोच नव्हतं. आणि आज सुद्धा इतकी गर्दी होती, की आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. कारण की जर आम्ही आतमधनं दर्शन घेतलं असतं, तर शॉपिंगला जायला सुद्धा वेळ झालेला असता. आणि आज मी हा पहिला व्हिडिओ शूट करत होती. तर बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय कुठलं पण काम कसं पूर्ण होणार आहे? आणि मला तर माहीतच आहे, माझ्या बाप्पाचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर असतो. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी रविवार पेठेमध्ये गेलो. तिथे इतकं सुंदर संक्रांतीचं सामान आलं होतं. हळदी कुंकूसाठी, बोरणांसाठी आणि खूप खूप वेगवेगळ्या पतंगी, वेगवेगळे चक्री, भिंगरी, संक्रांतीमध्ये हलव्याचे घालणारे दागिने, मकर संक्रांतीच्या डेकोरेशनसाठी लागणारं सामान आणि अ, हळदी कुंकूला जे वाण देतो आपण ते सुद्धा खूप छान होतं. पुढे आम्ही निंबू पाणी पिलं आणि मला वाणाचं सामान घ्यायचं होतं. त्याच्यासाठी मग आम्ही शॉपमध्ये गेलो. एक माझी फिक्स शॉप आहे, जिथनं मी नेहमी माझ्यासाठी सामान घेत असते. इथे भरपूर व्हेरायटीचं सामान आहे, क्रॉकरी पासून तर प्रत्येक प्लास्टिकच्या वस्तूपर्यंत. इवन प्लास्टिकचे झाडं येतात, शोचे झाडं येतात, शोच्या वस्तू येतात. इतक्या सुंदर सुंदर वस्तू इथे आहेत आणि खूप याची व्हेरायटी पण खूप जास्त आहे. आणि पूर्ण सामान तुम्हाला होलसेलच्या रेटनेच मिळेल. तुम्ही एक घ्या किंवा 10 घ्या किंवा 100 घ्या. इथे प्रत्येक वस्तू तुम्हाला होलसेलच्या रेटनेच मिळेल. यावेळेला मला अशी फारशी शॉपिंग करायची नव्हती. मला फक्त वाणासाठी लागणारं सामान घ्यायचं होतं, जे देण्याघेण्याचं होतं आणि सोबतच काही शो पीस घ्यायचे होते. तर मी बस ते एक्सप्लोर करत होती इथे आणि मी मे बी ₹360 डझननी इथे काचेचे डब्बे घेतले आहेत. मी तर फक्त सामानच घेते, पण माझा नवरा सामान मोजते, किती घेतले आहेत. कारण की पैसे तर अखेर त्यालाच द्यायचे आहे. माझं वाण घेऊन झाल्यावरती मी घरात लागणाऱ्या काही वस्तू बघत होती. त्यात मला हे टी आणि शुगरचा बॉक्स होता, डब्बे होते. मला खूप आवडले होते. तर मी हे सुद्धा घेतलेत. मला हा पितळचा डब्बा पण खूप आवडला होता. पण मला माझ्या नवऱ्याने घेऊन नाही दिला. मला बोलला, की "हा टिनाचा डब्याला रंग मारलेला का घेते? घ्यायचं आहे तर ओरिजिनलवाला घे ना." पण मी सुद्धा हा डब्बा जाऊन घेईनच. कारण की मला एक जी गोष्ट आवडली, ती माझ्यापर्यंत तर पोहोचूनच जाते. त्यानंतर मी तिथे थोडं सामान एक्सप्लोअर करत होती. काही काचेचे ग्लासेस, सिल्वर कलरच्या वाट्या वगैरे आणि हे सर्व सामान बघून झाल्यावरती मग आम्ही बिलिंगला गेलो आणि बिलिंग करून मग आम्ही बाहेर निघालो. त्यानंतर मला माझ्या घराच्या डेकोरेशनसाठी काही सामान हवं होतं, जसं की फुलाच्या माळा वगैरे. तर ज्या शॉपमध्ये मी वाणाचं सामान घेतलं, तिथेच एक स्क्वेअरमध्ये त्याच्या अपोझिटला फुलाच्या दुकानाची शॉप आहे. तिथे इतक्या सुंदर फुलांच्या माळा मिळतात आणि भरपूर प्लास्टिकचं सामान सुद्धा मिळतात. अ, जसं की ते नकली प्लास्टिकचे झाडं वगैरे. पण मी लास्ट टाइम पण इथनं फुलांच्या माळाच घेऊन गेलेली आणि यावेळेस पण मी इथनं फुलांच्या माळाच घेऊन जाते. सोबतच मी डेकोरेशनसाठी काही घंट्या पण घेऊन जाते
आणि मला तिथे साईडला कमळचे फुलं ठेवलेले दिसले. मला त्यातलं म्हणजे अशी गरज तर नव्हती, पण मला ते इतके आवडले की मी फायनली त्यातला एक घेतला आणि माझी शॉपिंग आटोपून मी फायनली घरी जायला निघाले. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.